नमस्कार मित्रांनो, हे बघा पोपट चालले। आज मी आकाशाचा सीन आपल्याला दाखवणार आहे। हे बघा, सूर्याला पण बघा, सूर्यदेव खूप सुंदर चित्र दिसतंय। बघा, हे सफेद वाले जसं कापूस पिंजलेला आहे, सुंदर दिसतंय। मोकळं आकाश आणि असा कापूस पिंजलेला, तो किती मोठा आहे, विस्तृत विराट। आणि बघा तिकडे तिकडे बघा ते पक्षी, वा मस्त दिसतंय ना। आणि तिकडे बघा ते हिरवळ दिसते, आणि हिरवळीच्या पाठीमागे काळ काळ ते जे आभाळ आहे, डार्क दिसतंय। हे बरसणारे ढग असतात असं म्हणतात। अरे बाबा, बघा हे पक्षी बघा किती चालले, वा। अरे हे पण बघा, वा वा, छान। तुम्ही बघत राहा। आज मी आकाशाकडेच बघतोय आणि कॅमेरा आकाशाकडे आहे माझा। हे बघा किती मस्त मौज करतायत ते पक्षी, मस्त। अहो काय टेन्शन घ्यायचं, माणसांना एवढी सुविधा असून रोज टेन्शन घेता। आता सकाळी काय करायचं, दुपारी काय करायचं, कशाला? मस्त राहा ना। बघा, या पक्ष्यांसारखे स्वच्छंदी राहा। जेव्हा पाहिजे तेव्हा उडता येतं, जेव्हा पाहिजे तेव्हा काही पण झाडांवर चढता येतं, बसता येतं। ह्या झाडावरून त्या झाडावर आहे का काही त्यांना टेन्शन? पण माणसं, टेन्शन रूपी माणसं जे आहेत ते, हे नाही मला, ते नाही, त्याच्या पाठीमागे पडत सुटतात बाबा। अरे कशाला पडतात दादा हो? या पक्ष्यांपासून शिका। कधी पक्षी असं दिसलं का तुम्हाला की आता हा पक्षी टेन्शन मध्ये आहे आणि आत्महत्या करायला गेला? तो विषय वेगळा आहे। तर माझं एकच या व्हिडिओचं तत्व आहे आणि एक उद्दिष्ट आहे की फक्त या पक्ष्यांकडे बघा, बघा हा बघा काय निगराणी करतोय का, काय करतोय का, बघा बघा त्यांना बुरवाळ बघा, आहे ना। आता बघा ही एवढीशी छोटीशी चिमणी कुठे चालली बाबा? बघा, अरे हा वेगळाच पक्षी दिसतोय। बघा 2 2 3 3 आहेत त्या। मग माझं एक सांगायचं आहे की बघा बघा या पक्ष्यांना बघा, आनंद मनवा। इकडे बघा एक कावळे वस्तीकडे फिरतायत, आणि तिकडे बघा ते हे आता किती आले हो, हे बघा। ओके, बघा ना, मज्जा येते ना। आकाशाचे चित्रण बघा आणि आनंद मनवा। जसे पक्षी राहतात तसे तुम्ही राहा ना। जे आहे त्याच्यात समाधान माना। जे आपल्याला भेटत नाही किंवा भेटणार नाही आशा करू नका, ठेवा आशा, पण अशी आशा की जे आपण मिळवू शकतो तेवढंच ठेवा। उगीच दुःखात पडा, आपल्या परिवाराला पण दुःखात टाका, ओढाताण करा, धावपळ करा। अरे किती करणार धावपळ? पोटाला लागतं किती, झोपायला लागते जागा किती, 4.5 फूट जागा लागते तुम्हाला झोपायला। पण तुमचे आवाढव्य विचार, मोठ्या इच्छा आकांक्षा, आणि यामध्ये गुरफटतो माणूस, आणि त्याचा चेहरा मरताना बघा असा दुःखी असतो। आनंदित राहा ना, मरताना सुद्धा आनंद मनवायला पाहिजे की आता चाललो, आता माझा हा प्रवास संपला, आता कोणता प्रवास सुरू होईल ते माहीत नाही। पण हे निश्चित, मरण तर अटळ आहे, पण मरताना सुद्धा आनंदित राहा, असा माझा विचार आहे। बिंदास राहा, लोभ सोडा, जे भेटलं त्याच्यात समाधान माना। हीच खरी जीवनाची शिदोरी आहे, आणि